NKP सावळे MBBS नागपूरचं कॉलेज तसं प्रायव्हेट आहे, पण आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप मिळते आणि सोबतच मुलींना फ्री एज्युकेशनचा फायदा सुद्धा या कॉलेजमध्ये होतो। बघूया कॅटेगरीनुसार कट ऑफ, पण त्या अगोदर या कॉलेजचं नेमकं फीस स्ट्रक्चर किती आहे। आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये आहोत तर आपल्याला जर सीट मिळाली तर नेमका डीडी किती रकमेचा काढावा लागणार तर हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। NKP सावळे इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स रिसर्च सेंटर, लता मंगेशकर हॉस्पिटल हे आहे हिंगणा रोडला नागपूरला। या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन करायचे असेल तर कॅटेगरीनुसार या ज्या ऍडमिशन फीज आहे तर त्या जवळपास सर्व कॅटेगरीसाठी सारख्या आहे। जसं की 1500 रुपये आपल्याला ऍडमिशन फी पे करायची। तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी तुम्हाला हे 1500 रुपये द्यावेच लागतील। यानंतर कॉलेजचं जे कॉशन मनी आहे की जे रिफंडेबल असणार आहे, म्हणजे थोडक्यात कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर ही रक्कम आपल्याला रिफंड मिळणार, तर हे जवळपास 50,000 रुपये आपल्याला पे करावे लागतील। कॅटेगरी कोणती जरी असली तरी सर्व ठिकाणी आपल्याला हे दिलेलं दिसतं। आता सोबतच काही सेल्फ फायनान्स युनिट आहेत की ज्यामध्ये 50 रुपये फी आपल्याला आकारलेली दिसते। यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हे जे पण फंड आहेत तर याची फीज आपल्याला इकडे समोर दिलेली दिसतेच, पण यासोबत मेडिकल एक्झाम फी जी आहे तर ती 500 रुपये आहे। यानंतर स्टुडंट वेलफेअर फंड जो आहे तर तो सुद्धा 530 रुपये। तर हे सगळ्या कॅटेगरीसाठी सारखं आहे। युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फी 100 रुपये आहे। ऑल कॅटेगरीसाठी तुम्हाला ही सारखी दिसते। फरक पडतो तो ट्युशन फी मध्ये आणि डेव्हलपमेंट फी मध्ये। तर याबद्दल नेमकं सविस्तर विचार आता सध्या आपण करूया। बघा, जर समजा तुम्ही ओपन मध्ये असाल तर 2024-25 या वर्षाला जी ट्युशन फी आहे तर ती 11,62,665 रुपये होती। डेव्हलपमेंट फी 1,45,335 रुपये होती। ओपन वाल्यांसाठी हा डीडी बनतो 13,60,730 रुपयांचा। लक्षात घ्या, तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल, कॉलेजवाल्यांनी जर का म्हटलं की आम्हाला ओपनचा डीडी द्या आणि येणारी स्कॉलरशिप नंतर तुम्ही घ्या, जर समजा असं वेळेवर जर डिमांड झाली, हे कॉलेज असं करेन असं नाही, पण एखाद्या कॉलेजवाल्यांनी जर का म्हटलं तर तशी आपली तयारी असायला पाहिजे। तर त्यामुळे सविस्तर बघा की आपल्या कॅटेगरीची फीस बघायची आणि तोच विचार करायचा, हा विचार डोक्यामध्ये ठेवू नका। बघा, जर समजा तुम्ही EBC मध्ये असाल किंवा EBC सवलत घेत असाल तर तुमचा डीडी 7,06,730 रुपयांचा बनतो। ओबीसी मध्ये असाल तर 7,79,398 रुपयांचा बनतो। एवढं बजेट आपलं असायला पाहिजे NKP साल्वे या कॉलेजसाठी। यानंतर जर आपण VJNT मध्ये असाल, SBC मध्ये असाल तर 1,98,065 रुपयांचा डीडी बनतो, कारण जी ट्युशन फी आहे तर ती 0 दिलेली दिसते आपल्याला इकडं, तर त्यामुळे फक्त डेव्हलपमेंट फी आपल्याला पे करायची। जर तुम्ही वुमन मध्ये असाल, गर्ल्स मध्ये असाल तर फ्री एज्युकेशनचा फायदा होऊ शकतो। जी ट्युशन फी आहे तर ती 0 लागणार। ओबीसी, SEBC, EWS, EBC या सर्व मुलींना जी आहे तर ती ट्युशन फी 0 केलेली दिसते। यानंतर डेव्हलपमेंट फी आहे 1,45,335 रुपये आणि हा जो डीडी आहे तर हा डीडी एवढ्या रकमेचा बनतो, कारण अदर फीज ज्या आहे तर ह्या यामध्ये इन्क्लूड होतात। ओके, आता यानंतर तुम्ही जर SC ST मध्ये असाल तर थोडक्यात या दोन्ही ज्या फीज आहेत तर ह्या तुमच्या 0 बनतात, डेव्हलपमेंट फी सुद्धा आणि ट्युशन फीस सुद्धा। आता जर समजा आपल्याला मॅनेजमेंट थोडक्यात IQ ची ऍडमिशन करायची असेल तर हे पर इयरचं फी स्ट्रक्चर झालं यांचं। ओके, आता हे तुमच्या सर्व लक्षात आलं असेल। तुम्हाला जिजाऊ अकॅडमी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक व्हिडिओ आहे, किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, काउन्सिलिंग जॉईन करू शकता। आम्ही लिमिटेड पेड मेंबर घेतो। आता आपण या कॉलेजचा कट ऑफ बघूया। महाराष्ट्रामधलं एक चांगलं कॉलेज आहे, तर त्यामुळे आपण 2023 आणि 24 नेहमीसाठी जसं कम्पेअर करतो त्या पद्धतीने कम्पेअर करूया। बघा, जर आपण 23चा विचार केला तर 1,23,687 एवढा ऑल इंडिया रँक होता कॅटेगरीचा। आपल्याला भारतामधून कितव्या नंबरला आपण आहोत तर ते आपल्या स्कोर कार्डवर येतं, त्याला ऑल इंडिया रँक म्हणतात। 485 एवढा स्कोर 2023चा होता, पण हे 24 मध्ये नेमकं काय झालं बघा, 485 चा स्कोर 551 वर गेला आणि 1,35,467 यामध्ये सुद्धा डिफरन्स पडलेला आपल्याला दिसतो। कॅटेगरी आहे SC। आता जी सेकंड नंबरची कॅटेगरी आपण घेतोय की ज्यामध्ये कमी मार्क्सवर सुद्धा ऍडमिशन मिळतात, कॉम्पिटिशन थोडी कमी असते। 2023 मध्ये 337 मार्क्सवर ऍडमिशन झाली। ऑल इंडिया रँक 3,39,404 होता। 24 मध्ये ऑल इंडिया रँक मध्ये सुद्धा जास्त काही असा डिफरन्स आपल्याला पडलेला दिसत नाही, पण स्कोर मध्ये खूप डिफरन्स पडला। कट ऑफ बघा किती वाढला। कॅटेगरी आहे ST। यानंतर जर समजा आपण पुढील कॅटेगरीचा विचार केला की जे हायेस्ट आपण ज्याला स्कोर लागतो असं आपण म्हणू शकतो, 535 होता 2023चा कट ऑफ, 76,702 एवढा ऑल इंडिया रँक होता। यानंतर 24 मध्ये 607 मार्कावर हे कॉलेज क्लोज झालं ओपन वाल्यांसाठी, जनरल वाल्यांसाठी।
ईडब्ल्यूएच्या सीट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे याला वेगळ्या नसतात, ओपन मधूनच अलॉटमेंट होत असते. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर साधारण तुमचा स्कोअर मागच्या वर्षी 600 प्लस म्हणजे 607 प्लस असावा लागत होता. यावर्षी बघूया. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज लागत असतील कट ऑफचे, नक्की कॉलेजचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा 2023 मध्ये व्हीजे ए कॅटेगरीसाठी 507 स्कोअर लागला आणि 24 मध्ये 586 स्कोअर लागला. 23 आणि 24 खूप मोठा डिफरन्स आपल्याला दिसून येतो, पण नक्कीच यावर्षीचं जे काउन्सिलिंग आहे तर यामध्ये हा कट ऑफ जो आहे 586 तर एवढा लागणार नाही. थोडे कमी मार्क्सवर सुद्धा म्हणजे थोडक्यात 507 आणि 586 या दरम्यानचा जो स्कोअर आहे तर त्यावर इकडे ऍडमिशन होऊ शकते. यानंतर आपण SEBC जी की मागच्या वर्षी नवीन आलेली कॅटेगरी आहे 597 स्कोअर लागला. 80,469 एवढा ऑल इंडिया रँक या विद्यार्थ्याचा होता. यानंतर आपण NT या कॅटेगरीमध्ये जी आपली NTC कॅटेगरी असते याचा जर विचार केला तर हे बघा तुमच्या स्क्रीनवर तुमच्या समोर आहे की ऑल इंडिया रँक मध्ये डिफरन्स आहे, सोबत स्कोअर मध्ये सुद्धा तुम्हाला डिफरन्स दिसून येतो. म्हणजे जो कट ऑफ आहे ओबीसी मध्ये आहोत, NT मध्ये आहोत, 600च्या वरच लागलेला आहे मागच्या वर्षी. जर आपण NTD चा विचार केला तर ती सुद्धा याच पद्धतीने आपल्याला दिसते. 605 वर हे कॉलेज क्लोज झालं. 607, 606, 605 हे सगळं आतापर्यंत आपल्याला दिसून राहिलं. आता बघा जर 23 चा विचार केला आपण 480 मार्कावर ऍडमिशन झालेली आणि इकडे 564 मार्क्स लागले. कॅटेगरी आहे NTB. आता हेच जर आपण पुढची कॅटेगरी बघायला गेलो की ज्यामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की थोडा कॉम्पिटिशन जास्त असते, तर 23 मध्ये 531 मार्क्सला ही ऍडमिशन झालेली, तर 24 मध्ये 603 वर ऍडमिशन झालेली. कॅटेगरी आहे OBC.